जर पोलीस आणि म्युन्सिपाल्टी कारवाई करत नसेल तर तुम्ही सगळ्यांनी तयार व्हा, मी रस्त्यावर बसायला तयार आहे. पण मला त्याची काही गरज नाही आणि मी मंत्री म्हणून आलोच नाही. मी नाशिकचा नागरिक म्हणूनच प्रयत्न करतोय. आमदार असेल नसेल, मंत्री असेल नसेल, पण जो काय माझा अनुभव आहे मुंबई शहरातील या सगळ्या गोष्टींचा, त्या दृष्टीने मी माझे मत मांडतोय. तो प्रकल्पाला मार्ग उशीर होते असं वाटतंय तुम्हाला? असं आहे की त्याच्यामध्ये गडबड करता अजितदादा सुद्धा ते व्हावं म्हणून फार प्रयत्नशील आहेत, पण काही ना काही त्याच्यामध्ये अडचण निर्माण होतात. मग रेल्वेचे ज्यांच्याकडे हे काम होतं त्यांना मी बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की तिथे जे आहे मध्ये काय म्हणायचं, ते जुन्नर भागामध्ये तिथे जवळ नारायणगाव दुर्बिणी आहेत, मोठ्या दुर्बिणी कंट्रोल करणारे असंख्य आहेत. त्यांच्यावर या वाहतुकीचा परिणाम होता कामा आणि म्हणून काय करायचा हा प्रश्न होता. मग काही लोक शिर्डीला जाऊ दे, शिर्डीवर तसं असं सगळं चालू होतं. त्याचा एक मध्यम मार्ग जो आहे तो काढण्यात आला, तो आम्ही तो बरोबर चेकआउट केला की ज्याच्यामुळे त्या दुर्बिणी ज्या आहेत त्या यंत्रणेवर काही परिणाम होणार नाही आणि शिर्डीला कोळसा मारण्याची काही गरज नाही. असा एक मध्यम मार्ग तो रेल्वेचा आपला असलेला, तो घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं हे असं आहे. त्यांनी सुद्धा बारकाईनं तो नवीन रस्ता जो आहे प्रत्येक गाव वगैरे बघितलं, माझ्यासमोर बघितलं. मीटिंग मध्ये असताना त्यांनी वेळ दिला मला, त्यांनी सांगितलं बरोबर आहे, आपण करून घेऊ. म्हटलं खर्च तुम्ही करा ना तर भारत सरकारला सांगा. त्यांनी सांगितलं भारत सरकार वैष्णवी काय अश्विनी वैष्णव ते तयार आहेत, त्यांच्याकडे घेऊन जातो. तो आणखी उपमुख्यमंत्री आणि लोकांना घेऊन जा आणि काम सुरू करा. ते काय लवकर काय झालं थोडंफार 2 वर्षामध्ये, पुढे आम्हाला कुंभमेळ्यात सुद्धा उपयोगी पडेल. तर त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे, ते करतील. ऍडजस्टमेंट आहे कोण म्हणतंय सामान्य असं का? आता मी त्यांना विचारावं लागेल नैसर्गिक काय अनैसर्गिक काय, ते आपण त्यांना विचारेल बाबा काय नैसर्गिक कशाला म्हणतात, अनैसर्गिक कशाला म्हणतात. कारण भाजप बरोबर शिवसेनेचं जे काय याला झालं 88-89 साली, त्यावेळेला ते होत नव्हतं. त्यावेळेला वाजपेयी साहेबांनी संदेश दिला व्हायला पाहिजे, त्याची पण एक स्टोरी आहे. आणि ते जेव्हा व्हायला लागलं तेव्हा मी स्वतः मनोहर जोशी आणखीन काही आणि समोरून जे आहे हे गोपीनाथराव मुंडे होते, प्रमोद महाजन वगैरे श्री मंडळ, आम्ही बसून 1 महिन्यामध्ये जे आहे हे अलायन्स घडवून आणलं. ते पण असं घडवूनच आणलं होतं. नैसर्गिक जे असतं ते असंच होऊन जातं, ते घडवून आणण्यासाठी प्रयत्न नाही करावे लागेल. त्यावेळेला काही लोकांचा विरोध होता आणि गोष्टच सांगायचा भाजपचा विरोध होता आणि भाजप सांगत होते की हे प्रांतिक पक्ष आहे आणि आपला भारतीय पक्ष आहे त्याच्यामुळे नाही करायचं. परंतु वाजपेयी साहेबांनी संदेश दिला बाळासाहेबांना आणि आम्हाला, आणि त्यांचे शब्द हे होते कि बाला साहब आपके पास भुजबल है तो हमारे पास बुद्धिबल है, हम दोनों एक हो जाएंगे तो चमत्कार हो जाएगा. त्यातून एक संदेश आहे, भुजबल म्हणजे तुमच्याकडे शक्ती आहे आणि आमच्याकडे युक्ती आहे, शक्ती आणि युक्तीचा संगम होईल. त्यानंतर जे आहे सगळं वातावरण निवळलं आणि सगळं एकत्रीकरण झालं. आता ते नैसर्गिक व्हायला सुद्धा जे प्रयत्न करावे लागले त्यांची बातमी करण्यासाठी गेल्या आता ते लोक फोटो काढता आणि धमक्या देता, अंगावर जाऊ देता. यांची जी कंप्लेंट आहे ती पोलिसांना केली तरी त्यांना त्यांच्या कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यात आली नाही. ठीक आहे, ठीक आहे. मग यासाठी जे आहे जर पोलीस आणि म्युन्सिपाल्टी कारवाई करत नसेल तर तुम्ही सगळ्यांनी तयार व्हा, मी रस्त्यावर बसायला तयार आहे. ठीक आहे, बघू ना.
शेवटी काही नाही तर आपला रस्ता तो आपला आहे ना, लोकशाही बसू ना आपण. तुम्ही येत असताना त्याकडून त्यांनी ते सगळे शिकून असेल. अहो मी तर 100 वेळा सांगितलं तर महानगरपालिकेमध्ये आमचं कामच नाहीये. पोलिसांना सांगितलं, पोलिसांची पोलीस चौकी बाजूलाच आम्ही करून दिलेली आहे. ते हिमांशू राय होता तेव्हा ट्रॅफिकचे पोलीस आहे ना तिथे चौकी, मी त्यांना सांगितलं अरे 2 पोलीस तिकडे जरा येऊन जाऊन चक्कर मारायचा, कोण आला का हटाव, संपला विषय. ते सुद्धा होत नाही. एव्हरीबडी इज व्हेरी बिझी. कामाचा लोड वाढलेला आहे. तज्ञ आहेत, मी काय त्यातला काही तज्ञ नाही. त्याच्यामुळे सायबर हल्ल्यामुळे ते कोसळलं की काय ते तज्ञच सांगू शकतील आणि तज्ञ बोलतील तर माझ्यासारख्या म्हणजे काय बोलू. नाशिक जिल्ह्यातील नैताळ या ठिकाणच्या गावकऱ्यांनी आपली भेट घेतली. गायरान जमीन घोटाळा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तब्बल 30 एकर जमीन लागते. एकूणच तिथल्या गावकऱ्यांनी आपली भेट घेतलेली आहे, न्यायाची मागणी केलेली आहे. ते आहे. आता ही जी गोष्ट आहे इथे काय होतं की आता ही रेव्हेन्यूचा हा प्रॉब्लेम आहे. रेव्हेन्यू म्हटल्यानंतर कलेक्टर आणि ते सगळे आहे, तर पहिल्यांदा कलेक्टरला सांगतो, नाही तर मग पुढे वरती वरती वरती. काही वेळेला जे रेव्हेन्यूची काम आहे ते सुद्धा पोलीसच करायला जातात. असं सुद्धा एका ठिकाणी घडतंय. काही बिल्डर लोकांनी काही गडबड केली, पोलीसच कारवाई करायला लागले. अरे तुमचं काम ते नाही आहे, तुमचं काम ते रेव्हन्यूनी करायचं आहे. आणि रेव्हन्यूनी सांगितलं तुम्हाला की यांना काढा बिडा तर त्यांना मदत करायची आहे. पण ठीक आहे, आता सगळ्यात प्रथा परंपरा बदलायला लागलेल्या आहेत. काय करायचं मिळतं. पण मी जे आहे ते माझ्याकडे आलंय, मी कलेक्टरला सांगणार आहे आणि काम करायला लावणार. वारी पंढरपूरला वारी त्यावेळेला येतात त्यावेळेला प्रमुख सगळे अधिकारी उपस्थित असणं महत्वाचं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर कुठलेही प्रमुख अधिकारी दिसत नाहीये. नाही, त्यांना शहराच्या ते- दृष्टीने त्यांच्या जिव्हाळ्यात हा विषय वाटत नाही. नाही, त्यांना वाटत नाही. त्यांना अतिशय खूप काम असतं. डेव्हलपमेंटचं एवढं काम असतं की त्यांना अनेक अधिकाऱ्यांना सगळ्यांना जे आहे मानस हॉटेलमध्ये जाऊन चर्चा करावी लागते. तिथे वेळ काढावा लागतो त्यांना आणि दिवसभर वेळ तर संध्याकाळी पण जातात तेवढे. ते सगळं काय माहिती आहे मला, त्याच्यामध्ये फार बिझी आहे. पण मला त्याची काही गरज नाही आणि मी मंत्री म्हणून आलोच नाही. मी नाशिकचा नागरिक म्हणूनच प्रयत्न करतोय. आमदार असेल नसेल, मंत्री असेल नसेल, पण जो काय माझा अनुभव आहे मुंबई शहरातील या सगळ्या गोष्टींचा, त्या दृष्टीने मी माझे मत मांडतोय. आणि पोलिसांचे आणि म्युन्सिपालिटीचं हे काम आहे, त्यांनी करायला पाहिजे. नाहीतर काय, शेवटी काय लोकशाही आहे, रस्ता आपलाच आहे. मंत्रीपद नंतर बघू काय करायचं ते. भुयारी मार्ग 20,000 रुपये प्रत्येक किल्लीला दिले जात होते. यंदाच्या वर्षी अद्याप निर्णय झाला नाही, नाराजी व्यक्त होते वारकऱ्यांना. मला काही माहिती नाही, मी काय ऐकलेलं नाही ते. खरं म्हणजे मी आता परदेशात होतो आणि 2-3 दिवसापूर्वी आलो तेव्हापासून कामाला लागलेलं आहे. पण असं काय ते मी माहिती घेऊन मी बोलेन. आहे की पाऊस आल्यावर ठरवून हातात छत्री घ्यायची की रेनकोट. दोन्ही गटाच्या एकत्रीकरण ते कशावर बोले मला माहिती नाही. वाक्य मग मी ऐकलेलं आहे. ते दोन्ही गटाच्या याच्यावर बोलले त्या निवडणुकीच्या वेळेला कुठच्या आता ज्या येतात स्थानिक स्वराज्य त्यावेळेला कुणाशी अलायन्स करायचं याबद्दल बोलले. काय मला काही कल्पना नाही. ठीक आहे, योग्य वेळेत त्यांचा काय निर्णय असेल ते करतो. आपण काल मुंबईमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांची आहे तो आता वेगळा पण बसून त्या भुयारी मार्गाचा काय उपयोग होणार आहे का? काही लोक मोटरसायकल त्याच्यातून पाठवा. आता मोटरसायकल त्याच्यातून पाठवली आणि ती अशी वरती येताना ती साहजिकच त्याला ऍक्सिलेटर देणार, वरती चढणार. आणि ती वरती चढली ती म्हणून ट्रक आला तर झालं कल्याण. काय करणार तुम्ही? व्यवस्था करायची त्यांना पावसाच्या पाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होतो. पण त्याच्यामुळे जे आहे काय करायचं हे पोलीस आणि म्युन्सिपालिटी आम्ही बसून ठरवायला पाहिजे. हे ठेवायचं की नाही ठेवायचं का पाडून सरळ रस्ता करून रस्ता मोठा करून मोकळं व्हायचं किंवा मग त्याच्यात काय उपयोग करायचा तो उपयोग करू. काहीतरी करायला पाहिजे, नाही तर काही उपयोग होत नाही. मुंबईला बोलू होते ते 2 लेन जर दोन्ही बाजूच्या मोकळ्या झाल्या तर ट्रॅफिक टिकवलं जाऊ शकते, मात्र यांच्यावर कारवाई होत नाही. आता मी सांगितलं व्हेक्युलर आणि पेडेस्ट्रियन जे आहे ट्रॅफिक क्लिअर ठेवणं पोलिसांची ड्युटी आहे. तुम्ही सांगितलं
पोलीस ऑफिसर इथे सिनियर आहे, त्यांनी ते ऐकलं, त्यांनी तिथं जाऊन बघावं काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, काही लाईन देताना एका लाईनीत उभे राहतो, काय करायचो नका राहू, ते काय असेल ते बघा. गैरसोय पण होता कामा नये कोणाची, परंतु ट्रॅफिकला अडथळा येता कामा नये. हे तुमचं म्हणणं आहे, ते मला पटतंय. आणि मी तुम्हाला आता एक जी साहेब आहे तिकडचे, त्यांना ते ऐकलेलं आहे. साहेब, शहराच्या दृष्टीने